आज आपण करत आहोत हिरव्या तुरीच्या शेंगाची दाण्याची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, खोबरं, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि लसूण। हे सर्व परतून घ्यायचे आहे तव्यावर। नंतर दाणे टाकून दाणे सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आणि मिक्सर मधून सर्व बारीक करून घेणे। टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। आता वाटण करून घेऊयात। दाणे सुद्धा जाडसर वाटायचे आहेत। जाडसर वाटून घेतले आहेत। पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून मोहरी, मसाला परतून घेऊन छान धने जिरे पावडर, टोमॅटो प्युरी, हळद आणि थोडेसे पाणी टाकून मसाला छान शिजवून घेणे। घरगुती मसाला 1.5 चम्मच, मसाला छान शिजल्यानंतर आता दाणे टाकून घेणे। दाणे छान मिक्स करून थोडेसे पाणी टाकणे। तर उकळी येईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून देणे। तर छान उकळी आलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकणे आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते। करून बघा।